व्हिडिओ दीपला पूर्णपणे निर्दोष तर सिद्ध करणार नाही, पण सत्याच्या थोडं तरी जवळ घेऊन जाईल. आता इथून आणखीन काही माहिती मिळेल असं वाटत नाहीये. मला लवकरात लवकर नाशिकला परत जायला पाहिजे. देवा, 2 वाजलेत, पण हातात म्हणावा तसा पुरावा नाही लागला अजून. नाशिकला परत जाऊन अजून काही पुरावा मिळतोय का ते बघते. माझ्याकडे आता फक्त 6 तास आहेत. त्यात नाशिकला पोचायला अजून 4 तास तरी लागतील. काहीही करून मला पुढच्या 6 तासात मोठा पुरावा मिळवावा लागणार आहे. नाहीतर दीपला त्याची चूक नसताना शिक्षा भोगावी लागेल. कोण मदत करू शकेल? हॅलो प्रदीप दादा, मला मदत हवी आहे तुझी. मला ना एका माणसाची कॉल हिस्ट्री काढायची आहे. आता बायको एवढी सुंदर आहे म्हटल्यावर स्वारी खुश असणारच ना. स्वारी खुश आहे, पण बायकोला खुश ठेवण्यात थोडी कमी पडते असं वाटतं. नाही हो, असं का बोलताय? अहो असंच आहे. आता तुम्ही आम्हाला सांगत नाही म्हणून आम्हाला कळत नाही असं वाटतं का तुम्हाला? मला माहिती आहे प्रीती, आपल्या घरात रोज काही ना काहीतरी घडतंय, त्यामुळे आपल्याला एकत्र वेळ नाही घालवता येत आहे. आणि तुम्ही या घराला आपलं करण्यासाठी खूप काही करताय. स्वारींच्या असं लक्षात आलं की तुम्हाला जाणून घेण्यासाठी त्या काहीच करत नाहीयेत. म्हणून मग स्वारीने ठरवलंय की आपल्या बायकोसाठी एक सरप्राईज द्यायचं. सरप्राईज? हो, साडी. साडी किती सुंदर आहे ही साडी. मला तर बघूनच छान वाटतंय. चॉईसच चांगला आहे माझा. चॉईस तर चांगला आहेच, पण हे कशासाठी? ती सांगतो. आधी हे पण बघा ना. अहो बघा. स्वारी खुश आहे हे माहित होतं. आज जरा स्वारी जास्तच खुश वाटते. काय विचार? काय विचार हा आहे, आपण दोघांनी मिळून पिक्चरला जायचं. आणि स्वारींची अशी इच्छा आहे की ही साडी नेसून, हा दागिना, हा गजरा घालून तुम्ही त्यांच्यासोबत म्हणजे माझ्यासोबत पिक्चरला यायचं. मग काय म्हणणं आहे आमच्या राणी साहेबांचं? अजिबात नाही. का? काय झालं? अहो, आपल्या घरात एवढं सगळं सुरू असताना आपण हे सगळं विसरून एवढं तयार होऊन पिक्चरला वगैरे जायचं कसं वाटतं? मला वाटलंच होतं तुम्ही हाच विचार करणार. हे बघा प्रीती, मला माहिती आहे आपल्या घरात रोज काही ना काहीतरी घडतंय आणि त्यामुळे आपल्याला एकत्र वेळ नाही घालवता येत आहे. हो, पण आपलं नवीन लग्न झालंय, त्यामुळे आपण जर बाहेर गेलो तर कोणाला काहीच वाटणार नाही. हां, पण आपण बाहेर गेलो नाही हे जर बाबांना कळलं ना तर ते जास्त ओरडते. त्यामुळे हे कारण आहे ना, तुम्ही डोक्यातून काढूनच टाका. याशिवाय तुम्हाला आणखी काही प्रॉब्लेम आहे का माझ्यासोबत यायला? हो, की तुमची इच्छा नाही आहे माझ्यासोबत यायची? अहो काही काय बोलताय? मी असं काही बोलले का? तुम्ही ना बोलू नका माझ्याबरोबर. ठीक आहे. हो, नका चिडू एवढं. की मला माझ्या सुजयची आणि तुझ्या जोडीची आठवण होते का? अगदी दृष्ट लागावी असे दिसायचं तुम्ही दोघं एकमेकांबरोबर. आज माझा सुजय असता तर त्याने हे सगळं केलं असतं तुझ्यासाठी. त्याच्यासाठी सजली असतीस तू. प्रीती, एक सांगते बाई, नाही म्हणजे असं नको व्हायला की हा गुळचट स्वराज तुला गुळ लावेल आणि तू तुझं ध्येय विसरून जाशील. या घराच्या ऐशो आरामाच्या प्रेमात पडशील. बघ बाळा, जेव्हापासून तू या घरात चांगली सून बनायचं नाटक करतेस ना, तेव्हापासून प्रत्येक जण
प्रत्येक जण तुला गुळ लावून मुठीत ठेवायला बघतोय. मी आपली तुला सावध करते बाई. प्रीती, काहीही झालं तरी सुजय आणि अभिदादाचा चेहरा तुझ्या डोळ्यासमोरून जाऊ देऊ नकोस. आणि काहीही झालं तरी आपलं जे ठरलं ते विसरू नकोस. हा, प्रीती, झालं का आवरून? हो हो आवडते मी आले थांबा. बघितलंस ना, हे असंच आहे. तुझ्याशिवाय आता करमत नसेल त्याला. आई असं काही नाहीये. आई आता मी हे थांबवू शकत नाही. आता मला बाहेर जावंच लागेल. पण तुम्ही काळजी करू नका. मी आपलं ध्येय अभिदादा सुजय कोणालाही विसरले नाही. आता फक्त मला पटकन आवरावं लागेल आणि बाहेर जावं लागेल. तुम्ही जाताना प्लीज दरवाजा बंद करा. प्लीज प्लीज. काहीही झालं तरी सुजय आणि अभिदादाचा चेहरा तुझ्या डोळ्यासमोरून जाऊ देऊ नकोस. आणि काहीही झालं तरी आपलं जे ठरलं ते विसरू नकोस. हा, सुजय, मी फक्त तुझी आहे, बाकी कोणाची नाही. मी तयार होणार आहे ते फक्त तुझ्यासाठी, बाकी कोणासाठी नाही.